आज पहिल्यांदा मी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। आज पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। हॅलो, तर बार्शी विधानसभा 246 या विधानसभेमध्ये या रंधमाळीमध्ये प्रचारामध्ये बार्शीचे उमेदवार मी जे उभा राहिलो आहे त्यात आज जी पत्रकार परिषद घेतली आहे, कारण या 15 दिवसाच्या धावपळीमध्ये आमचा प्रचार डोर टू डोर झालेला आहे, त्यामुळे पत्रकार परिषद घेण्यास वेळ गेली। सांगायचं तात्पर्य म्हणजे लोकांचा कल सुंदर आहे आणि तो आमच्या बाजूने आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बार्शीकरांना नवीन पर्याय देऊ ही मी ग्वाही देतो। कोणाचे प्रश्न असेल तर विचारा। आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार आहात। आपलं बार्शी तालुक्यासाठी काय विजन आहे, काय विकासाचे मुद्दे आहेत? बार्शी तालुक्याला आतापर्यंत बघितलं तर विकास कधीच कळला नाही, कारण आजीने माजीनं एकमेकावर चिखलफेक करण्याशिवाय दुसरं काही केलं नाही। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की बार्शी फक्त बहिर्मुक्त पहिल्यांदा करणार आहे, कारण बार्शीच्या लोकांना बार्शी हा एज्युकेटेड हब आहे आणि लोक स्वतःच्या पायावर तयार आहेत। जसं कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी 1934ला शिवाजी शिक्षण मंडळ तयार केलं आणि त्यातनं आज सर्व घरोघरी शिक्षणाचा पाया रोवला। त्यातनं सगळा इथं शिक्षकांचा मोठा शिक्षक किंवा शिक्षक वर्ग मोठा आहे। त्यानंतर इतर राजकीय लोकांनी कुणाला काय म्हणतो आपण युवकांना कुठला न्याय दिलाच नाही। त्यामुळे माझा जो म्हणतो की युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हा माझा आमचा महत्त्वाचा विषय आहे। तुम्ही प्रचारासाठी आता फिरत असतात, तुम्ही एकूण किती गावांमध्ये पोहोचलेले आहात? 114 गावांमध्ये पोहोचलो। काय लोकांचा प्रतिसाद काय तुमच्यासाठी, किंवा तुम्हाला काही इतर दोन विरोधक आहेत समोर जे पहिल्यापासून जुने विरोधक आहेत त्यांच्याबद्दल काय मत आली लोकांची किंवा काय? लोकांनी तर पहिला सांगितलं की आम्हाला दोघंही नको। हा प्रत्येक गावोगावी मला वाटलं नव्हतं की इतका प्रतिसाद मला मिळेल अशी अपेक्षा मी माझ्या मनात कधी केली नव्हती। पण लोकांचा सुंदर आणि जो काय आपण म्हणतो डोर टू डोर म्हणून त्यांची भूमिका निर्णायक होण्याची शक्यता आहे। सभेचं कुठलं नियोजन केलं? साहेबांचं दिवाळीच्या पिरियडमध्ये एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे साहेबांना आम्हाला वेळ दिली नाही, तरी आमचा प्रयत्न आहे की उद्याच्याला सभेचं आज संध्याकाळी आमची चर्चा होईल आणि जर तसं झालं तर तुम्हाला सांगेल आम्ही। बार्शीच्या विकासासाठी तुमचे मुद्दे मेन ठळक कोणते? बार्शीचा विकास तर तुम्हाला आता बोललोच आहे। बार्शीचा विकास करायचा म्हणून त्यांनी विकास कुठलाच केला नाही, तर सगळ्या बाजूने विकास करावा लागला आपला। एमआयडीसी असेल नाही, पाणी आलं नाही। आता वजनीचं पाणी तर 1995 योजना होती, आता किती लागली अजून चालू व्हायची। मग ह्यांना जर आणायचं असतं तर पाणी मागं चाललं असतं ना, जसं बबनराव शिंदेने मागे आणलं पाणी 1995ला। त्यानंतर दुसरे आमदार 2000 चालते ना, ते नारायण राणे यांच्या संपर्कात होते, त्यांच्या मंत्री पद होते नारायण राणे साहेबांकडे, तेव्हा ते आणू शकले असते ना। त्यांना माहिती पाणी आणलं की सर्वसामान्य युवक हा तो सुधारला जातो आणि तो माझ्या मागे पडला जाणार नाही। त्यामुळे त्यांनी कुठलीही योजना बार्शीमध्ये येऊन दिली नाही। स्वतःचा विकास करायचा प्रयत्न दोन्ही आमदारांनी केला आहे। मतविभाजन करण्यासाठी तुम्हाला कुठतरी मदत केली जाते असं पण ऐकण्यात येते, तर त्याच्याबद्दल काय सांगा? सगळ्यात चुकीचा गैरसमज आहे। वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे त्या पक्षाचं स्वतःचं मताधिक्य आहे। वंचित बहुजन आघाडी जे आमचे उमेदवार आहे या उमेदवाराच्या माध्यमातून आजी किंवा माझी आमदारांना आम्ही समर्थन देतोय किंवा त्यांना फायदा होईल याच्याबद्दल या ठिकाणचा उमेदवार नाही, निश्चितपणानं हा उमेदवार जो आहे तो विजय होण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय, कोणालाही फायदा होण्यासाठी अजिबात नाही। मनोजदादा जरांगे पाटील यांचे समर्थकांनी जे फॉर्म माघारी घेतले जातात त्याबद्दल मराठा बांधव आपल्याला पाठीशी किंवा मतदान करतील असं काय तुम्हाला वाटते का? 100% करतील। आपण जर आता बघितलं तर एक उमेदवार आहे मराठा, दुसरा आहे ओबीसी। बार्शीतील जनतेचा किंवा मराठा समाजाचा कल नवीन मराठा उमेदवाराकडे आहे आणि तो मला प्रत्येक गावोगावी बोलून दाखवतात। त्याला पक्ष कुठला घेणं नाही, बार्शीमध्ये पक्षाचं राजकारण नाही हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। फक्त उमेदवारच आहे, एक सोबत दुसरं राऊत। तसं तिसरा पर्याय हा आज तयार झाला आणि उद्या 100% मध्ये आहे।
आता 2 बलाढ्य उमेदवार समोर उभारलेले आहेत, मग त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यातल्या सहकार्याने तुमच्याशी कधी संपर्क केला की आम्हाला पण तुमची साथ द्यायची किंवा आम्हाला पण तुम्हाला मदत करायची आहे? असं कधीच कोण म्हणलं नाही मला. हे बोललं जात नाही. मैत्रीचे संबंध सर्व ठिकाणी असतात. मैत्रीचा भाग वेगळा राहतो. आणि प्रत्यक्षात जे ते आपापल्या पक्षाचं काम करत आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं काम करतो. आमच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. तसं पाहिलं तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या वेळेला आम्ही गेलेलो आहोत तर लोकांचा कल जो आहे तो आमच्याकडे 90% आहे. जो त्यांना आजपर्यंत तिसरा पर्याय नव्हता तो तिसरा पर्याय आमच्या माध्यमातून उमेदवाराच्या माध्यमातून मिळत आहे आणि अंतर्मनातून ते लोक सर्वजण खुश आहेत. आम्हाला निश्चितच या ठिकाणी विजयाच्या दिशेने पोच करता येईल. आम्ही रनर नसून विनर होणार आहोत हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आता तुम्ही सांगितलं की दहशतीच्या गुंडगिरीच्या काहीतरी म्हणलात तुम्ही, आता विकास सोडून सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही तरुणांसाठी काय करणार मग? असं काही विजन आहे तुमचं की जे तरुणांसाठी स्पेसिफिक तुम्ही धरून सांगा? तुम्ही ज्यावेळेस ह्या लोकांना मतदान दिलं तेव्हा त्यांना प्रश्न कोणी विचारलेत का? कोणी विचारले नाहीत. बार्शीतलं पण नाही. आता ह्यांनी काय दिलं नाही म्हणून काय लोक थांबली का? गेली. पण विजन हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की ही 2 नको, हे सगळ्यात मोठं विजन आहे. आता आपण मामाच्या घराण्यातून उभारला वारसा लोक बघतील. जगदाळे नावात सगळं आलं. जगदाळे नावात सगळं आलं. ह्यापेक्षा पुढचं